प्रत्येक 3-4 दिवसापासून आपण गवळींचं चिंतन करतोय. जणू काय ऐकताना असं वाटतंय की अभंग भागवत चालू आहे. भागवत म्हणजे तरी काय हो? भगवंताचं वर्णन ज्याच्यामध्ये ते भागवत. स्वतः भगवंत म्हणजे भागवत. ज्या साधनेनं भगवंताला प्राप्त केल्या जातं ते भागवत. आणि त्या साधनेद्वारा जे भगवंताला प्राप्त झाले ते भागवत. भक्ती, भक्त, भगवंत हे सगळेच भागवत आहेत. असं अखंड भागवताचं, अभंग भागवताचं चिंतन होत आहे. आणि हा प्रसंग म्हटला की रसमय प्रसंग आहे. अभंगाचं चिंतन आपल्याला करायचंच आहे, परंतु त्याची थोडीशी भूमिका, त्याचं धोरण, त्याची थोडीशी अवतरणिका बघूया आणि मग अभंगाचं रसास्वादन आपण करूया. भगवान श्रीकृष्ण, गोपी, वृंदावन हा सगळा विषय आला म्हणजे तो रसपक्ष आहे. पण अध्यात्मामध्ये आलेला जो रस आहे, या संपूर्ण रसाची इमारत तत्वाच्या पायावर उभी आहे. किंबहुना या ठिकाणी दिसणारं सगळं द्वैत, या ठिकाणी दिसणारा सगळा रस, या रसाचं अधिष्ठान अद्वैत आहे. या रसाचा पाया तत्व आहे. जगामध्ये रस आहे, तो भ्रमाने की प्राप्त होईना, परंतु रस आहेच. म्हणून एक महापुरुष खूप छान बोलायचे की दुनिया के रस का आधार प्याला है, तो भक्ति के रस का आधार माला है, असं म्हणायचे. अर्थात आनंद म्हटला की रसो वैसह आहे तो आनंद भगवत. जिथं जिथं आनंद मिळतो तो आनंद तत्वाचाच आहे, आत्म्याचाच आहे, परब्रह्माचाच आहे. परंतु साधनाद्वारे मिळणारा जो आनंद आहे तो संसारातला आहे आणि निर्विशेष मिळणारा जो आनंद तो अध्यात्मातला आहे. अशी रसरूपता या अभंगामध्ये आहे. आणि या रसाचा रस रासेश्वर कोण आहे? तो भगवान श्रीकृष्ण आहे. चित्रपटामध्ये, तमाशांमध्ये, नाटकांमध्ये आणि काही तथाकथित प्रचारक की जे त्या तमाशाच्याच परंपरा आपल्या कीर्तनातून पुढे नेत आहेत, असे लोक कृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये तो कृष्णा काय, किशन काय, काय 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 म्हणजे थट्टा मस्करीचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णाला त्यांनी करून ठेवलाय. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणजे लीला पुरुषोत्तम कृष्ण. कृषिर्भूवाचको शब्दाः नश्च निवृत्तिवाचकाः तयोर ऐक्यम परब्रह्म कृष्ण इति अभिधीयते. भूसत्ता, सर्वत्र त्याची सत्ता, सर्वत्र त्याचाच प्रकाश आणि निर्वृत्तिक अवस्थेमध्ये होणारा जो निर्विशेष आनंद तोही त्याचा. अर्थात जे सच्चिदानंद स्वरूप आहे तो श्रीकृष्ण भगवंत. साधवो यम प्रशंसन्ति पंडिताः राजानो यम प्रशंसन्ति सपार्थ पुरुषोत्तमाः. एकाच वेळी विश्वातल्या साधूंनी जेव्हा कृष्ण भगवंताकडे पाहिलं तर म्हटलं याच्यापेक्षा मोठा साधू नाही. कारण आम्ही वनी जाऊन वनिता चिंतू लागला, आम्ही वनामध्ये जाऊन सुद्धा या विषयांनी आम्हाला सोडलं नाही. हा संसारामध्ये राहणारा परंतु हा निरासक्त योगी आहे. पंडितांनी पाहिलं, आम्ही चोरून चोरून ग्रंथ तयार केले परंतु आमचे प्रसिद्ध झाले नाहीत. यांनी 2च ग्रंथ विशेषत्वाने सांगितलेत. आणि ग्रंथ सांगत असताना परिस्थिती काय होती? 2 वेळी भांडणं लागलेले होते. पहिल्या वेळी जे भांडणं लागलेले होते ते कौरवांच्या घरामध्ये लागलेले होते, म्हणजे हस्तिनापुरामध्ये लागलेले होते. आणि दुसऱ्या वेळी जो उपदेश केला तेव्हा स्वतःच्याच घरामध्ये भांडणं लागलेले होते. अर्थात सगळं काही व्यवस्थित असताना उपदेश देणं ठीक आहे, पण आपल्याच घरामध्ये जेव्हा आग लागलेली असते तेव्हा उपदेश देणं कठीण आहे. तसं भगवंत जेव्हा उपदेश देतो तेव्हा दोन्ही परिस्थितीमध्ये भांडणाची परिस्थिती आहे. असा तो पुरुषोत्तम आहे. जगातल्या सगळ्या राज्यांनी पाहिला, अरे आम्ही चोरी करून केलं काय? विटा मातीचे बंगले बांधलेत, याची नगरी सोन्याची आहे. आणि हा राजा कुणाकुणाचा राजा? जगातल्या प्रत्येकाचा हा राजा आहे. असा परिपूर्णतम श्रीकृष्ण परमात्मा. बर, आता गोपी. माझ्या अगोदरच्या सत्रामध्ये गोपी या शब्दाचं चिंतन झालंच. पहिल्याच सत्रामध्ये त्याला आदरणीय गुरुवर्य गेठे महाराजांनी केलं की गोपी म्हणजे कोण?
तर गोपी रिंद्रियैहि पिबती कृष्णरसम इति गोपीही. आपल्या सर्व इंद्रियांनी कृष्ण भगवंताचं रसपान करतात. सगळे इंद्रिय त्या भगवंताला पाहण्यासाठी लालायित झाले ज्यांच्या, त्या गोपी आहेत. आपणही आपल्या सत्रात बोललेत की त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती त्या ठिकाणी त्याला पाहण्यासाठी गेल्या, नेती म्हणून परत आल्यात आणि त्या गोपीच्या रूपामध्ये आल्यात. दंडकारण्यामध्ये असलेले ऋषी मुनी रामचंद्र प्रभूंचं सौंदर्य पाहिल्यानंतर इतके मोहित झालेत की त्यांना असं वाटलं की भगवंताला आम्हाला पत्नी करून घ्यावं. पण श्रीरामचंद्र प्रभूने सांगितलं या अवतारामध्ये शक्य नाहीये. म्हणून त्या दंडक अरण्यातील ऋषी मुनीच नाही, तिथं असलेले वृक्ष, तिथं असलेल्या वेली, जे म्हणून काय होतं ते भगवंताच्या संबंधाने चेतन रूप झालं आणि ते सगळं गोपी ते सगळ्याच्या सगळ्या गोपीच्या रूपामध्ये आल्यात. अभंगाच्या संबंधाने आपल्याला उपयोगी होईल असा एक भाव अजून एक गोपीचा देऊया आपण. भक्ती क्षेत्रामध्ये 5 धारा आहे: शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि मधुर. भगवंताकडे जाणारे ह्या सगळ्या धारा आहेत. परंतु सगळ्याच भक्तीतील अंतिम, सर्वोत्कृष्ट, श्रेष्ठ अशी धारा जर असेल तर ती मधुर धारा आहे, मधुर भाव आहे. कारण शांत भावापासून मधुर भावापर्यंत पाहिले तर मधुर भावामध्ये हे सगळे मागचे सगळे भाव येतात, पण मागच्या भावामध्ये मधुर भाव येत नाही. शांत भावापासून तर मधुर भावापर्यंत आपण पाहत गेलो तो अलीकडचे जे 4 भाव आहेत, शांत असेल, दास्य असेल, सख्य असेल, वात्सल्य असेल, थोडासा काहीतरी त्याच्यामध्ये अंतर राहतं, थोडासा भेद राहतोच. परंतु मधुर भाव असा आहे की ज्यामध्ये ससीम असीम होतो, जीव शिव होतो आणि तो सौंदर्याच्या माध्यमातून होतो, त्याचं नाव मधुर भाव आहे. अर्थात भक्तीची एक अवस्था अशी येते की आता फक्त भक्तालाच भगवंताची गोडी लागत नाही, तर भक्तालाच भगवंताची गोडी लागत नाही, भक्तच फक्त लालायित होत नाही, तर भगवंत सुद्धा भक्तासाठी लालायित होतो. म्हणून भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतु मनश्चक्रे योग माया मुपाश्रिता. भगवान अपि, आतापर्यंत गोपी भगवंताकडे जायच्या, परंतु आज भगवंताने स्वतःहून आमंत्रण दिलं. म्हणून भगवान अपि, ज्या अवस्थेमध्ये भगवंत सुद्धा भक्तांसाठी असुसलेला असतो, अशी जी अवस्था आहे, अशी जी भगवंत आणि भक्ताची दोन्हीकडची ओढ, प्रेम फक्त एकीकडचं राहत नाही, तर ही ओढ दोन्हीकडूनही निर्माण होत आहे, त्याला म्हणतात मधुरा भक्ती. आणि त्या मधुरा भक्तीच्या आचार्या, त्या मधुरा भक्तीच्या अधिकारी या सगळ्या गोपी आहेत. रस पाहिला आपण, रसरासेश्वर भगवंत पाहिला, गोपी पाहिल्या. आता ही लीला ज्या ठिकाणी चालली आहे त्या स्थानाचाही थोडासा विचार करूया, म्हणजे हे सगळे अभंग आपल्याला खूप चांगले लागतील पुढे. ही लीला चालली आहे प्रेमभूमी वृंदावनामध्ये. भागवताचे आचार्य असं सांगतात की भगवंताच्या ज्या लीला झाल्या त्या मुख्यत्वे 3 ठिकाणी झाल्यात: मथुरा, गोकुळ, वृंदावन. याला एक करूया आपण, आणि त्यानंतर द्वारका आहे. मथुरा जे आहे ते ज्ञानपीठ आहे, गोकुळ हे भावपीठ आहे, वृंदावन हे प्रेमपीठ आहे, आणि द्वारका हे कर्मपीठ किंवा योगपीठ आहे. विस्तार होईल त्याचा खूप जास्त. मथुरा ज्ञानपीठ म्हणण्याचं कारण असं की भगवंत तिथं जो प्रगट झाला ना, तो चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाला, आणि वसुदेव देवकीला जे दर्शन दिलं भगवंताने ते आपल्या ऐश्वर्ययुक्त दिलं. म्हणून पूर्ण अवतार कालामध्ये देवकी आणि वसुदेवांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये वात्सल्य कधी निर्माण झालं नाही विशेषत्वाने, कारण त्यांनी भगवंताचं ते ऐश्वर्ययुक्त रूप पाहिलं होतं. आणि इकडे दुसरी भूमिका अशी आहे की नंदबाबा आणि यशोदा यांच्या जीवनामध्ये मात्र श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये कधीच देव ही भूमिका झाली नाही, कायम वात्सल्याच्या रूपाने भगवंताकडे त्यांनी पाहिलं. खूप छान लिहिलं विचारवंताने की भगवंत
जरी ज्ञानपीठामध्ये जन्माला आला असला तरी लीला जर त्याला करायची असेल तर त्याला प्रेमपीठामध्ये यावं लागतं. ज्ञानपीठामध्ये लीला नाही करता येत, त्याला लीला करण्यासाठी प्रेमपीठामध्ये यावं लागतं. म्हणून गोकुळ हे भावपीठ आहे आणि त्या भावपीठाची अजून उन्नत अवस्था म्हणजे प्रेमपीठ वृंदावन आहे. आणि नंतर मग भगवंताने द्वारकेमध्ये केलेले ऐश्वर्ययुक्त सगळे कर्म, त्याचा विचार आपल्याला तर इथे करायचा नाही. श्रीकृष्ण भगवंत गोकुळामध्ये राहत असताना, वृंदावनामध्ये राहत असताना भगवंताने आपलं स्वरूप कधीच प्रगट होऊ दिलं नाही. या ठिकाणी ब्रह्मदेव इंद्र येतात तेव्हा भगवंत त्यांना सांगतात खबरदार यायचं नाही, इथं ही जी प्रेमयुक्त लीला माझी जी चालली आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही खबरदार, जर याच्यामध्ये तुम्ही प्रतिबंध निर्माण केला तर यायचं नाही या वृंदावनामध्ये, या गोकुळामध्ये. आणि तिथं मात्र त्या असलेल्या गोपी असायच्या, त्या म्हणायच्या अरे तुला एक लोण्याचा गोळा देते कारण नाचून दाखवतोस. रसखान किती चांगलं वर्णन करतात. जाही अनादि अनंत अपार अछेद अभेद सुवेद बताए ताही अहिर की छोरिया छचिया भर छाछ पे नाच नचावे छचिया भर छाछ पे नाच नचावे. हे पाठ आहे माझे सगळं, पण वेळ पुढे चाललाय बरं का. अर्थात त्या प्रेमभूमीमध्ये भगवंताच्या वेगवेगळ्या लीला चालू आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं चिंतन आपण करतोय.